नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणून काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक पहा आणि काही गोष्टी समजून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी, आपल्या भारत देशामध्ये दर एका मिनिटाला एक व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये मरतो आणि दर 4 मिनिटाला एक ॲक्सिडेंट होतो। तर मंडळी, आपल्या या एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात होतात। तर मंडळी, ज्यावेळेस घरातून आपण निघतो तर म्हणजे जर 1300 लोक दररोज घरातून बाहेर निघतात आणि त्यातले 1000 लोक रोज घरामध्ये जखमी होऊन येतात आणि ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की या सर्व गोष्टी आपल्या या भारत देशामध्ये घडतात। आपल्याच देशातले काही ड्रायव्हर चालक बाहेर देशामध्ये जॉब करतात, जसे की दुबई झालं, अमेरिका, खूप वेगळ्या देशामध्ये कंट्रीमध्ये जॉब करतात आणि तिथं ज्यावेळेस ते गाडी चालवतात, कारण की मी स्वतः ते पाहिलंय की तिथं ज्यावेळेस गाडी चालवतात अगदी ड्रायव्हिंगचे जे RTOचे जे काही रोडचे जे काही नियम असतील त्याचे योग्य काटेकोरपणे ते पालन करतात। फक्त भारत देशामध्ये आल्यानंतर त्यांना काय होतं देव जाणे, तर कोणीही व्यवस्थितरित्या या क्षेत्रातले नियमाचं पालन करत नाही। तर ही खरंच खूप मोठी खेदाची गोष्ट आहे। आजही आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा भ्रम आहे की ॲक्सिडेंट होणे हे म्हणजे दुर्दैव वाटतं किंवा पाप वाटतं किंवा ॲक्सिडेंट माझ्या याच्यामुळे नाही झाला, त्याच्या याच्यामुळे झाला। पण या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सिडेंट होतो, यामध्ये नुकसान होतं, कोणाचा मृत्यू होतो, कोणी जखमी होतं। तर हा ॲक्सिडेंट होणे कधीच योग्य नाही आहे। पण आपल्या देशामध्ये आजही त्याचं मुळापर्यंत जाण्याचा कोणी प्रयत्न करत नाही आहे की ॲक्सिडेंट होतो का। तर ॲक्सिडेंट होण्याचे काही 3-4 मुख्य कारणं आहेत। ते म्हणजे ज्यावेळेस आपण गाडी चालवतो तर गाडीचा वेग नियंत्रणात असावा। दुसरी गोष्ट, ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन गाडी कदापि चालवू नये। तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण ओव्हरटेक करतो तर योग्य ठिकाणी योग्य वेळेतच ओव्हरटेक करावा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मस्तीमध्ये गाडी चालवू नये। मस्तीमध्ये चालवा पण शिस्तीमध्ये चालवा। म्हणजे जे RTOनं आपल्या भारत देशामध्ये नियम लावून दिलेत रोडवर चालण्याची, त्या नियमाचे जर आपण योग्य रीतीने जर पालन केलं तर नक्कीच आपण या अपघातापासून स्वतःही वाचू शकतो आणि दुसऱ्याचाही जीव वाचवू शकतो। कारण की आतापर्यंत सर्वेनुसार असं लक्षात आलेलं आहे की अपघातामध्ये निरर्थक लोकांचा, म्हणजे ज्यांची काहीही चुकी नसते त्या लोकांचा बळी गेलेला आहे आणि बळी जातोय। या सर्व गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत। कुठंतरी या गोष्टीचा खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की आजपर्यंत आपल्या भारत देशातले 1.4 मिलियन लोक या अपघातामध्ये मृत्युमुखी झालेले आहेत। त्यामध्ये 70% लोकांचा तर काहीही दोष नाही आहे किंवा त्यांना याबद्दल त्यांचा काहीही गुन्हा नाही आहे, ते लोक या अपघातामध्ये मृत्यू झालेले आहेत। तर या गोष्टी, माझी कळकळीची विनंती आहे की या गोष्टी कुठंतरी लक्षात आल्या पाहिजेत। आपण जे काही आपल्याला नियम लागू करून दिलेले RTOचे किंवा रोडवर चालण्याचे, त्या नियमाचं योग्यपणे जर पालन केलं तर नक्कीच या गोष्टीला आपण कुठंतरी पुष्टअप लावू शकतो, कुठंतरी थांबवू शकतो। म्हणून सर्वांनी, अगदी सर्वांनी या गोष्टीचं पालन करायला पाहिजेत। वेगावर नियंत्रण ठेवायला पाहिजेत। ड्रिंक अँड ड्राईव्ह या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजेत। आणि सर्वात महत्त्वाचं, आपण दुसऱ्याची काळजी घ्यायला पाहिजेत। आपण आपली जशी घेतो तशी दुसऱ्याची काळजी केली पाहिजे। म्हणजेच या सर्व गोष्टीवर नक्कीच आळा बसेल आणि आपण एक अपघात होण्याचं मुख्य कारण ते म्हणजे निष्काळजीपणा। तर निष्काळजीपणानं गाडी चालवू नका, जबाबदारी ओळखा आणि जबाबदारीने गाडी चालवा। आणि हा व्हिडिओ होईल तेवढा जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपला जीव आपल्या हातात आहे। आपला तर आपल्या हातात आहेच, पण दुसऱ्याचा सुद्धा आपल्या हातात आहे। म्हणून ड्रायव्हर मित्रांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करावा आणि होईल तेवढा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कमेंट करा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा विषयासह। तोपर्यंत काळजी घ्या। चला तर मग।